मग आता राहिला प्रश्न, अंतिम परीक्षा तुम्ही निर्णय दिलात, पहिलं वर्ष सुरू कसं करणार? पहिलं वर्ष सुरू करणार, पहिली कशी सुरू करणार? विद्यापीठ झालं, शाळेतल्या पहिलीची सुरुवात कशी करणार? कारण शैक्षणिक वर्ष सुरू होते. आज सुद्धा जसं कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जसा प्रश्न आहे, शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. शाळा आपण सुरू करायच्या का? काही ठिकाणी तर शाळा आपल्याला नाईलाज म्हणून क्वारंटाईनसाठी वापरावं लागल्यात. त्या करता येतील, त्या सगळे ते क्वारंटाईन मधली व्यवस्था दुसरीकडे करून निर्जंतुकीकरण करून पुन्हा एकदा शाळा सुरू करू शकतो आपण. पण या जर का शाळा सुरू केल्या तर मी सुरुवातीला जे आपल्याला सांगितलं, काही देशांमध्ये सुरू केलेल्या शाळा ह्या बंद कराव्या लागल्या. मला आता काही बंद नाही करायचे. आणि त्याच्यासाठी जसं मी आता लॉकडाऊन शब्द बाजूला ठेवून मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणतो आहे, तसं शाळा कधी सुरू होणार पेक्षा शिक्षण कसं सुरू करायचं. शाळा हे एक माध्यम आहे. शाळेत सगळे विद्यार्थी येतात, शिक्षक त्यांच्या समोर असतात. आज देखील ग्रामीण भागामध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षण याची सुविधा आपण देऊ शकत नाही आहोत. मग काही जणांनी आजच दुपारी मी मोठ्या शिक्षण तज्ञांची एक बैठक घेतली. अनेक जणांनी हे सगळे पर्याय सांगितले की आमच्याकडे शाळा सुरू करू शकतो, कारण ग्रामीण भागामध्ये आम्ही हे करू शकतो. काही जणांनी सांगितलं शाळेमध्ये सुद्धा एक दिवसाआड शाळा सुरू करायची का? काही जणांनी सांगितलं आम्ही ऑनलाईन शिक्षण तर आधी सुरू केलेलंच आहे. मी त्यांना असंच म्हटलं की शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू करायचं आहे. जर आपल्याला ग्रीन झोनमध्ये किंवा जिथे प्रादुर्भाव नसेल, अत्यंत सुरक्षित सगळं अंतर वगैरे ठेवून ग्रामीण भागात शाळा सुरू करू शकत असू, तिकडे पूर्ण खबरदारी घेऊन आपण शाळा सुरू करू शकतो का? ही शक्यता मला काही दिवसात सांगा. शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण हे कसं सुरू करायचं त्याच्यावरती आपण विचार सुरू केलेला आहे. ऑनलाईनमध्ये मग काही मोबाईल कंपन्यांशी आपण बोलू की काही डेटा तुम्ही कसा देऊ शकता आम्हाला, टीव्हीद्वारे कसं आपण देऊ शकतो, रेडिओच्या माध्यमातून कसं करू शकतो, ई लर्निंग म्हणजे SD कार्ड देऊन आपण कसं सुरू करू शकतो, लॅपटॉप किंवा टॅब, ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत त्यांच्याकडे टॅब आहेत, ज्यांच्याकडे काही फोन आहेत त्याच्यात SD कार्ड टाकून ई लर्निंगद्वारे सुरू करू शकतो का? आठवड्यातून शाळेमध्ये किती दिवस येऊ शकतो? शाळेचं निर्जंतुकीकरण वगैरे ती जबाबदारी सरकारची, त्याच्यात तुम्ही काळजी करू नका. स्वच्छता राखणे ही जबाबदारी सरकारची. पण खरंच शहरांमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो का? आणि सुरू करू शकत नसू तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण आपल्याला सुरू करायला पाहिजे. थोडक्यामध्ये जिथे जिथे ऑनलाईनने आपण सुरू करू शकतो तिथे ऑनलाईनने शिक्षण सुरू करू. जिथे आपण शाळा सुरू करू शकत असू तिकडे शाळेतनं शिक्षण सुरू करू. जिथे आपल्याला वाटत असेल की समजा आपल्याला SD कार्ड देऊन आणखीन काय करून शिक्षण सुरू करायचं असेल तर तेही करू शकतोय. येत्या काही दिवसात त्याच्यावरती आपण ठोस निर्णय घेऊ. शिक्षण सुरू झालंच पाहिजे. पण मला असं वाटतं की कोरोनाने आपल्याला नक्कीच काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. कोरोनाने आपल्या स्वतःकडे बघायला हे नक्कीच शिकवलेलं आहे. स्वतःकडे पाहायला शिकवलंय, आपल्या कुटुंबाकडे पाहायला शिकवलेलं आहे, आपल्या मुलांकडे, मग शिक्षणाकडे, आरोग्याकडे. आजपर्यंत कदाचित आरोग्य असेल आणि शिक्षण असेल यांना तेवढं प्राधान्य दिलं गेलं नसेल कदाचित. पण मला असं वाटतं की पुढचं आयुष्य जगताना जर आपण जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक काही गोष्टी ह्या अशा संकटाच्या काळातही बंद होऊ न देता चालू ठेवल्या, तसंच शिक्षण सुद्धा किती मोठं संकट आलं तरी देखील कसं सुरू ठेवता येईल त्याच्याकडे आता आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे.